आणि शिवसेना शिंदे सेनेने खातं उघडलेलं आहे. डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे विजयी झालेले, काय सांगाल? या ठिकाणी शिवसेनेने पहिलं खाते या ठिकाणी उघडलेलं आहे. डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे म्हणजे आमचे आमदार महोदय यांचे हे जे चिरंजीव आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रभागामध्ये उमेदवारी केली आणि ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये अण्णासाहेबांचा आणि त्यांचा असलेला संपर्क तोच त्यांना तिथे कामी आलेला आहे आणि त्या फलश्रुतीमुळे आज या ठिकाणी आमची पहिली सीट ही बिनविरोध झालेली आहे. हो, अख्ख्या जिल्ह्याभरात जर आपण बघितलं तर नगरपालिका असेल, नगर परिषदेमध्ये शिवसेनेचंच मोठं वर्चस्व या ठिकाणी दिसून आलेलं आहे. तसंच वर्चस्व या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेचा दिसून येईल का महापालिकेमध्ये? हे बघा, आमचं चोपडा असेल किंवा इतर नगरपालिका 6 नगरपालिका म्हणजे आमचे नगराध्यक्ष झाले. काही नगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक जास्त आले पण आमचे नगराध्यक्ष होऊ शकले नाही. त्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतल्यामुळे आणि मतदारसंघाशी आपला अप्रोच चांगला ठेवल्यामुळे आम्हाला हे जिल्ह्यामध्ये एकीचं बळ ज्याला म्हणता येईल, त्यामुळे हे निर्णय चांगले दिसत आहेत. आणि मी आपल्याला खात्री देतो की जळगाव शहरामध्ये सुद्धा महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनेचा पण मोठा वाटा असेल. आता कसं आहे, आता त्यांना वाटलं असेल की आपण इथे निवडून देऊ शकत नाही, त्यामुळे त्याने विकासाला बघून आम्हाला मत दिले असावे. हो, या ठिकाणी राज ठाकरे म्हणतायत की तुम्हाला पैशाच्या ऑफर येतील, त्या ऑफर स्वीकारू नका, आमिषाला बळी पडू नका. मुंबई महानगरपालिका राज्यातील महानगरपालिकांबाबत ते बोललेले. हे बघा, आम्ही जळगावचा विचार करतो आहे. जळगावमध्ये आमचे लोक कसे निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे. नंतर 2 दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला. सध्या आम्ही आमचे जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कसे येतील याच्या प्रयत्नात आहे आणि संध्याकाळपर्यंत आमचे 4 नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे. मी आपल्याला तेच सांगतो आहे की आता पहिले जळगाव मिशन आहे, नंतर मग बघूया. बहुमताच्या पार येतील, बहुमताच्या पार येतील. 3-4 सीटा तर 2 तर झाल्या. काल एक सीट मला वाटतं बेंडाळेताईंची झाली आहे, दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आहे, आणखी 2 सीटा दोघं पक्षाच्या होतील बिनविरोध असं वाटतंय. ते तर होतं ना, पण आता आपण तर बघतो आहे की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपल्या नजरेसमोर येतं आहे. परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही, हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो. पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार डिक्लेअर होतात, थोडा राग असतो, तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात. कारण की शेवटी त्यावेळेस पक्षाचा विरोधीचा प्रश्न येतो, त्यामुळे ह्या गोष्टी चालणारच आहेत. कुठं दबाव तंत्र? आता आमची पहिली एक सीट झाली, बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेल्या होत्या का काय? असं काय करताय? दबावचा काय विषय? आपला प्रश्नच चुकीचा आहे. हे बघा, जवळपास धरणगावमध्ये आपण पाहिलं असेल की सेनापती आमचा पडला पण सैन्य जिंकलं. 15 आमचे नगरसेवक आहे 23पैकी, पण आमचा नगराध्यक्ष येऊ शकला नाही. आणि ते निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला ते भेटायला आले माझ्या घरी. मी त्यांचं यथोचित स्वागत केलं. शेवटी लोकशाहीमध्ये जो विजय असतो तो विजय असतो आणि तो कोणाचाही असो, आपण स्वागत केलं पाहिजे. मी त्यांचं माझ्या घरी आल्यानंतर स्वागत केलं. त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं की आपण इथे या ठिकाणी धरणगावला माझ्या पदग्रहण समारंभाला या. त्या ठिकाणी शिवसेनेचे त्यांचे नेते पण आलेले होते, भाजपची मंडळी होती, मी होतो. सगळेजण आम्ही त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला गेलो आणि 23चे 23 नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही त्यांना ग्वाही दिलेली आहे की शेवटी तुम्हाला लोकांनी मान्य केलं आहे तर मी पण तुम्हाला मान्य केलं पाहिजे. शहराच्या विकासासाठी जी जी मदत लागेल ती पालकमंत्री म्हणून, आमदार म्हणून देण्याची जबाबदारी माझी पण आहे. ती आम्ही मदत तुम्हाला करू. राजकीय विरोध बाजूला ठेवत या ठिकाणी हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे. एखादा उमेदवार जिंकतो आणि दुसऱ्या दिवशी तो हारलेल्या त्या माणसाच्या पालकमंत्र्याच्या घरी येऊन भेटतो. हे जिवंतपणाचं लोकशाहीचं लक्षण आहे की निवडणूक संपली, वाद संपले, विकासाकडे चाला. तर हे मला तरी वाटतं महाराष्ट्राने याचा बोध घेतला पाहिजे. असं चित्र आज धरणगावमध्ये होतं. 3-4 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कौटुंबिक जिव्हाळा कायम ठेवणार म्हटलं गेलं. निश्चितपणाने आमचा आजपर्यंत त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळा होता. ज्यावेळेस मी गुवाहाटी गेलो त्यानंतर त्यांनी तिकडची वाट ठेवली, आमची वाट इकडे राहिली. पण व्यक्तिगत आमचे कधी वाद झालेले नाही. आजही नाही, उद्याही होणार नाही, परवाही होणार नाही. कारण की 30-35 वर्ष आमचे त्यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे व्यक्तिगत संबंधांमध्ये कधीच बाधा येणार नाही. उद्याच्या दिवशी निवडणुकीमध्ये ते जिंकले, ते लोकांनी त्यांना मान्य केलं, आम्ही हारलो.
राजकीय मतभेद बाजूला ठेवत धरणगावचा आगामी काळात विकास होईल. विकास झालेला आहेच, थोडाफार जो राहिला आहे तो 100% होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.